नमस्कार मंडळी. जेजुरीला गेल्यावर खंडेरायाचं दर्शन घेतल्याशिवाय कशाला येऊ वाटते बरं माघारी. म्हणून आम्ही गेलो. कडेपठारचा राजा जे प्रवेशद्वार आहे ना तिथनं केलं चालायला चालू. आणि मग आम्हाला लागला की अर्धा तासावर गडावर पोचायला. मग अर्ध्या तासात आम्ही पोचल्यानंतर म्हणलं आता भंडारा नारळ घ्यावं. मग भंडारा नारळ इतर साहित्य घेऊन आम्ही पोचलो. मेन मंदिर आहे तिथं. मग तिथं गेल्यावर इतकं भारी वाटलं. म्हणलं सोन्याची जेजुरी का म्हणतात ही तिथं गेल्याशिवाय कळतच नाही. मग तिथं इतकं मन प्रसन्न वाटलं की अहो ते शब्दातच सांगू शकत नाही. आधी पहिल्यांदा सगळं डोळ्यात साठवून घेतलं बघा मी तर. आणि मग मी म्हटलं चला आता पूजा चालू करायला पाहिजे. मग आम्ही आपली पूजा केली चालू. सुरुवात झाली आणि सुरुवात होऊन आता म्हणलं मेन मंदिरात आपण जायचं. मग मेन मंदिरात गेलो. छानपैकी आणि मस्तपैकी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. आता मित्राला म्हणलं जरा चलून कटाळा आला आहे, थोड्या वेळ बसू. मित्र म्हणला आता काय नको, आता काय कर म्हणला, पहिल्यांदा फोटो काढू. मग आम्ही काय दोन चार फोटो काढलं, थोडं व्हिडिओ काढलं. आणि व्हिडिओ काढल्यानंतर मित्राला म्हणलं आता मी तुझं काय ऐकणार नाही बा, आता म्हणलं कुठंतरी आपण निसर्गाच्या सानिध्यात बसू. मग आम्ही दोघा जणांनी काय निवांत बसलो. असली गार हवा येत होती. अहो तुमच्या येशीला काय करता त्याच्यापेक्षा जवळ. आणि समोर डोंगर दऱ्या ते बघून मन एवढं प्रसन्न झालं की असं वाटलं की आता इथं दिवसभर इथं